नमस्ते मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सार्थक आणि आनंदी केळवणाचं जेवण करण्यासाठी आनंदीच्या आईच्या घरी आलेले असतात। दोघं सुद्धा उखाणे घेत छान जेवण एन्जॉय करत असतात। त्यावेळेस सार्थक आनंदीसाठी असा उखाणा घेतो की पंचपक्वान्न वाढली आहेत केळवणाच्या ताटात, आनंदी होणार सार्थकची लग्न करून थाटामाटात, असं म्हणून सगळेजणच हसतात। आणि त्यानंतर सार्थक सुद्धा आनंदीला प्रेमाने घास भरवतो आणि सगळं काही आनंदात चाललं असतानाच समोर आनंदीला कोणीतरी दिसतं दरवाजामध्ये आणि त्या व्यक्तीला बघून आनंदीच्या चेहऱ्याचा मात्र रंग उडतो। तर इकडे सार्थकच्या घरी मात्र लग्नाची जोरात तयारी सुरू असते। पत्रिका आलेल्या असतात त्यामुळे सार्थकच्या आई वडील म्हणजे सुधा आणि त्याचे वडील देवासमोर पत्रिका ठेवतात आणि असं म्हणतात की आमच्या आनंदी आणि सार्थकच्या लग्नासाठी या आणि त्यांच्यासाठी तुमचे शुभ आशीर्वाद असू द्यात, असं म्हणून पत्रिका ठेवून सगळेजण पाया पडायला लागतात। आणि त्या क्षणी नेमकी समयी त्या पत्रिकेवर पडते आणि पत्रिकेला आग लागते आणि त्याच वेळेस इकडे वृंदा खूप मोठा अपशकुन घडला म्हणून ओरडायला लागते। आता खरोखर आनंदीला जो व्यक्ती दिसला तो अंशुमनच असेल का? आणि त्यानंतर सार्थकच्या घरी पत्रिकेला आग लागली आहे, ती आग वृंदाने तर नसेल ना लावली? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।